नमस्कार. परमपूज्य बेलसरे बाबांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाच्या निरूपणाच्या खंडामध्ये सुरुवातीला बाबांचे सुपुत्र श्री के बेलसरे यांनी सांगितलेला एक प्रसंग. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील कुंडलिनी योग किंवा ध्यानयोग या संदर्भातील एका गृहस्थांचा हा अनुभव. पालघरजवळ एक केळवे माहीम नावाचे गाव आहे. तिथे राहणारे एक सधन शेतकरी. त्यांच्या 2 वाड्या आहेत. मनुष्य मुळातच सात्विक, देवभोळा, ज्ञानेश्वरी वाचणारा, थोडेसे नामस्मरण करणारा असा होता. 60 झाल्यानंतर त्यांच्या असे मनात आले की आपला प्रपंच उत्तम आहे. आपण सधन आहोत. मुले व्यवहार पाहत आहेत. आता आपल्याला अधिक काही मिळवायचे राहिले नाही. तर आपण आता या प्रपंचातून निवृत्त व्हावे. त्यानंतर ते रोज ज्ञानेश्वरी वाचू लागले. 6वा अध्याय वाचल्यावर असे मनात आले की माऊलीने हा कुंडलिनी योग सांगितला आहे तो खरा तर असलाच पाहिजे. त्याशिवाय ज्ञानेश्वर महाराज सांगणे शक्यच नाही. मग खरेच का ही 3.5 वेटोळे घातलेली शक्ती आहे, सर्पिणी आहे? ती जागृत झाल्यानंतरचे जे काही अनुभव आहेत ते आपण स्वतः अनुभवावेत. हे अनुभव आपल्याला घ्यायला काही अडचण नाही. लगेच त्यांनी मनाने ज्ञानेश्वर महाराजांना गुरु मानले आणि त्या दिशेने साधन चालू केले. अभक्ष्य भक्षण सोडले. सात्विक आहार सुरू केला. सिद्धासनापासून त्यांनी सुरुवात केली. हे आसन साधल्यावर काही दिवस गेल्यानंतर प्रचंड वेदना व्हायला लागल्या. नंतर कुदद्वार फाटते की काय अशी परिस्थिती झाली. आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याची शंका येऊ लागली. आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक असावा असे वाटू लागले. एके दिवशी त्यांच्याच गावाजवळ राहणारे एक गृहस्थ त्यांना भेटले. त्या गृहस्थांच्या जवळ बेलसरे बाबांचे एक पुस्तक होते. बाजारात या दोघांची भेट झाली आणि अगदी सहज ते पुस्तक त्यांनी यांना दाखवले आणि सांगितले की हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. मग लेखक कोण आहे, विषय काय आहे यावर बोलणे झाले आणि हे गृहस्थ ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात असे कळले. ते गृहस्थ एके दिवशी सकाळी 8-8:30ला बाबांना भेटायला आले. त्या दिवशी बेलसरे बाबांना जरा बरे नव्हते म्हणून बाबा पडून होते. हे गृहस्थ आले. त्यांनी आपली माहिती सांगितली, आपले अनुभव सांगितले. त्यांना ती बाबांनी सांगितले की तुम्ही योग्य मार्गावर आहात, काळजीचे काही कारण नाही. ज्ञानेश्वर माऊली तुमच्या पाठीशी आहे. पुढे 3-4 महिन्यांनी ते बाबांना परत भेटण्यात आले असता त्यांनी हा गुदद्वार फाटण्यासारख्या वेदना झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या सर्वांगावर फोड आल्यासारखे झाले होते आणि त्यातून पाणी येत असे. त्यांनी हे सर्व फोड आपल्या मुलापासून लपवून ठेवले होते. पण एकदा त्यांच्या मुलाने ते पाहिले आणि त्यांना डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने त्यांना मलम लावण्यास सांगितले आणि पोटात घेण्यासाठी काही गोळ्या सांगितल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे ते ध्यानाला बसले असता ज्ञानेश्वर माऊलींचा आदेश आला की गोळ्या घेऊ नयेत आणि मलम लावण्याचा काही उपयोग होणार नाही. कालांतराने त्या सर्व जखमा बऱ्या झाल्या, पण त्याचे काळे डाग राहिले होते. पण पुढे ते डागही नाहीसे झाले आणि कातडी स्वच्छ झाली. ही त्यांची शरीरशुद्धी होती. ते वारंवार बाबांना भेटण्यास येत आणि ओव्यांचा अर्थ विचारित. त्यांनी विचारलेल्या ओव्यांचा अर्थ बाबा त्यांना सांगत असत. तुम्ही योग्य मार्गावर आहात, साधना चालू द्या असे दरवेळेला बाबा त्यांना सांगत. बाबा म्हणाले, एकदा त्यांनी आम्हाला 3-4 लोकांना केळवे माहीमला या म्हणून आग्रह केला होता. आम्ही 2 दिवस त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा त्यांचे वय 70च्या पुढे होते. त्यांनी एक दिवस मला त्यांना नव्या दाढा येत असलेल्या दाखवल्या. तसेच त्यांच्या कपाळावर ओंकार उमटलेला होता. ते शेवटी जेव्हा बाबांना भेटण्यासाठी आले होते तेव्हा म्हणाले, बाबा तुम्ही लोकांना खात्रीलायक सांगा की ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेला हा कुंडलिनी योग शब्दशः खरा आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. हा कुंडलिनी योग सांगताना एके ठिकाणी बाबांनी असे विधान केले आहे की हा अनुभव मला नाही. याचा अर्थ असा की त्याच्या आधीचे सर्व अनुभव त्यांना आलेले होते
म्हणून इतक्या खात्रीपूर्वक हा कुंडलिनी योग सांगू शकले यात शंका नाही. जय श्रीराम.